एकनाथ शिंदे किंवा त्यांचे लोक काय म्हणतात यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरू शकत नाही, असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। तर कुणाल कामरापेक्षा भाजपच शिंदेंची जास्त बदनामी करतोय असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी लगावलाय। एकनाथ शिंदे काय म्हणतात किंवा त्यांचे लोक काय म्हणतात त्याच्यावरती या देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरू शकत नाही। गद्दारी केल्यापासून जी वक्तव्य करतात ती कोणत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसतात? त्याने प्रत्येकावरती व्यंग केलेलं आहे। त्याने की एकनाथ शिंदेंवरच केलंय का, किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा मोदींवर केलं का? नाही, त्यांनी राहुल गांधीजींवरती केलेलं आहे, त्यांनी मनमोहन सिंगवरती केलं आहे, त्यांनी सोनिया गांधींवरती केलं आहे, त्यांनी माननीय उद्धवजींवरती केलेलं आहे। राजकारणामध्ये या गोष्टी सहन करायच्या असतात, संयमानं पाहायच्या असतात, ते सोडून द्यायच्या असतात। राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या नेत्यांवर किंवा आमच्यावरती जेव्हा अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या अशा लोकांकडून झाल्या तेव्हा त्या तुम्ही सुपारीत दिल्या होतात का? तुम्ही शिंदेंचं घेऊन बसला, त्यांनी डायरेक्ट मोदीवर बोललेलं आहे। काय भारतीय जनता पार्टीचं तोंड उघडलं होतं का कधी? शिंदेंचं तर त्यांनी नाव न घेता ही भारतीय जनता पार्टीचं तोंड उघडतंय। याच्यात मला असं वाटतं शिंदेपेक्षा कामरापेक्षा भारतीय जनता पार्टी शिंदेंची बदनामी जास्त करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।